कुठं वाचनालय बांधलेलं नाही हे दाखवायला पाहिजे ना. पालकमंत्री सभागृह बांधा ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं सभागृह नाही आहे इथं. तिकडं या वार्डामध्ये जिथे ते लहानाचे मोठे झाले तिथं काहीच नाही. पाण्याचं अस्तित्व नाही. दुसरी हे पण विचारामध्ये बिझी आहे. काय विकास करणार? 5,000 करोड हॉटेल वीज हॉटेल 72 मजला याच्यामध्ये ते बिझी आहे. नमस्कार, मी श्रद्धा. MCN आपल्या प्रभागात या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 18मध्ये आणि निवडणुकांची रणधुमाळी खरं तर सगळीकडेच चालू आहे, पण खरा ग्राउंड रिपोर्ट आपल्याला इथून कळणार आहे, कारण आपण डायरेक्ट जनतेशी आज संवाद साधणार आहोत आणि इथे काय काय समस्या आहेत, इथे काय काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर वळूयात. काय सांगताल तुम्ही की किती वर्षांपासून तुम्ही या प्रभागात राहताय ते आधी सांगा. हॅलो, मी सांगते. परभाताई खूप चांगलं काम करते. पाण्याचं, ट्रेनेचं सगळे कामं बघते. हां, तुम्ही किती वर्षांपासून इथे राहतात? इथं आम्ही 20 वर्षापासून. मग 20 वर्षात या भागात काय काय समस्या तुम्हाला जाणवल्या? चांगलं आहे, छान आहे. समस्या काही प्रॉब्लेम नाही जाणवले? नाही. ओके, कोण सांगू शकेल प्रॉब्लेम काय काय तुमचे आहेत ते आपण मांडायचे आहेत की आपल्या मनात इथे काय काय प्रॉब्लेम एवढ्या वर्षात आपल्याला दिसलेले आहेत? बोलणं इतक्या दिवसात आम्हाला म्हणजे ड्रेनेज लाईन, पाण्याचं ते सगळी सुविधा ताई एक फोन केलं तर येतात ताई. प्रभाताई नेहमी त्या जसं बोललेले तसं लगेच सूट येतं आमच्याकडं. सगळं आमच्या ड्रेनेज लाईन नेहमी भरत होतं. नेहमी ते येतात. नेहमी पाईप टाकलं, सगळं टाकलं, त्यांनी सगळं काम केलं. अच्छा, म्हणजे ड्रेनेज लाईटचा आधी प्रॉब्लेम होता इथे. ओके, तुम्ही काय सांगाल? आमचं तेच होतं, ड्रेनेज लाईन, पाणीचं, सडक, ते सगळे आमच्या म्हणजे ताईंनी येऊन केलं आमचं काम. महिलांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम असा असतो आणि वेदांत नगरमध्ये खूपदा असं घडलेलं आहे की इथे लाईट कमी असतात. रात्री अंधारात इथे ज्या हॉस्टेलवरच्या मुली राहतात त्यांच्यासोबत छेडखानी झालेली आहे. तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला काय वाटतं? अजून तर आमच्याकडं तर झालंच नाही तसं काही. पदमपुऱ्यात नाही आहे तसं काहीच. म्हणजे सुरक्षेमध्ये आहे मुली सगळ्या. आमच्या ताई फोन लाईन गेली का लगेच फोन केला का लाईन येते आम्हाला. मुलं पण चांगले. कोणी आपल्याला एकटी बाहेरची मुलगी दिसली अशी कोणी तिला हे करत असले ना, इथले मुलं लगेच धावून जातात त्या मुलींना. म्हणजे हे बोलायला म्हणजे कुठली तू असं विचारपूस करता. असं एवढं अजून आलेलं नाही इथं हे. म्हणजे तेवढं माझ्या पद्मपूर आमचं सेफ आहे असं म्हणायला नाही. प्रॉब्लेम फक्त पाण्याचाच होता. पाण्याचाच आहे, पण बाकी काही नाही. त्यांना फोन केला की पाणी येऊन जातं आम्हाला. आणि ते मेसेज पण तरी पण मेसेज पाठवतात, येणार नाही तुम्ही बाबा, येणार नाही तर तुम्ही वापरा जपून म्हणून ते सांगतात. पण तसं की ना 2 दिवस 3 दिवस लेट होणार आहे का काय काही प्रॉब्लेम आहे ते पण सांगतात. ते किती दिवस पाणी लेट होतं? कधी 2 दिवस 1 दिवसच. ते पण कधी फारोळा तिथे लाईन फुटली काय प्रॉब्लेम आला तेव्हाच होतं, बाकी कधी नाही होत तसं. त्यामुळे बाकी काही नाही तसं. यावेळेस आम्हाला 10 दिवसात पाणी आलं. पण नेहमी इथे ते मेसेज टाकून देतं आम्हाला. 1 दिवस 8 दिवसात यायचं राहिलं, 9 दिवसात यायचं राहिलं तर टाकून देतात. अजून कोणी काही प्रॉब्लेम्स विषयी सांगू? द्यायला पाहिजे. खूप म्हणजे 2 घंटे म्हणजे 3 घंट्यामध्ये काही पाणी होत नाही. 5 ते 5:30पर्यंत तरी आम्हाला पाण्याचा वेळ पाहिजे. हां, आणि कसं नाही, दुपारचं पाणी आहे आमचं. दुपार आता आलं इतक्यात. आता आलं तर म्हणजे आम्हाला 5:30 पर्यंत तरी पाणी पाहिजे. म्हणजे पूर्ण होत नाही तर नळ चालले जातो. मग आम्ही कसं ॲडजस्ट 2 दिवस वाढले तर आम्हाला खूप परेशानी होते. आणि ड्रेनेजचं पाणी बी आमच्या दारासमोरून खूप जातो, वास येतो अपार्टमेंटचं. त्याला बी म्हणजे पाईप वगैरे मोठे टाकायला पाहिजे. बस एवढंच त्रास आहे आम्हाला, दुसरं काही नाही. काय नाव आहे तुमचं? विजया कामेकर. आत्ता जो महिलांचा त्रास आपण ऐकलेला आहे, नक्कीच पाणी खूप कमी वेळ येतं आणि आत्ता सद्यस्थिती अशी आहे की आत्तासुद्धा पाणी आलेलं आहे आणि अर्ध्या महिला या ठिकाणी पाणी भरायला गेलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना जाणवतो आहे. अजून काय सांगाल? जे सकाळचं आलेलं असतं तर दुपारपर्यंत पाणी राहतो. आम्हाला एवढं पाणी भेटत नाही. एवढं यांना पाणी भेटून बी म्हणजे त्यांना कमीच आहे असं म्हणताना आम्हाला एवढं कम वयात म्हणजे पाणी भेटून बी आम्ही म्हणतो आम्हाला व्यवस्थित आहे. असं झालं, दुसरं काही नाही. वाढून पाहिजे वेळ. 6 वर्षापासून प्रशासक असल्यामुळे वाड्यातले कामं होतात. आपले मंत्री महोदयाने पूर्ण लक्ष घालून कामं करतात. आणि ज्या वेळेस काय थोड्याफार ज्या काय अडचणी येतात किंवा आता आम्हाला कसं झालं, महिलांनी कोणाला फोन करायचं तर आम्ही प्रभाताईला फोन करतो. अरे बाबा आज पाणी नाही आया. मग ती लागलीच आपल्याला लागलीच त्या तात्काळ मदत करतात आणि सांगतात की बाबा आता राजाबाई
आता अर्ध्या तासात पाणी येणार. आज माझ्याकडे नव्हतं आलं. मला 9:30 वाजेपर्यंत पाणी नाही. आमच्या गल्लीत 3ला सगळ्याला पाणी येतं, मला 9:30ला पाणी येतं. मी तिला उठवते, बाई एक फोनवरती आपला फोन घेते आणि काम करते. मंत्री साहेबांनाही भरपूर वाडामध्ये लक्ष घालतात, कारण की आमच्या गल्लीतलेच आहे ते. त्याच्यामुळे त्यांचंही खूप सहकार्य आहे आणि असं सहकार्य त्यांनी करावं. पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज लाईनचा प्रश्न हे फार मोठा प्रश्न आहे. हे 2 प्रश्न आहे आमचे. हे 2 प्रश्न सॉल्व्ह झालं, आमच्या वाड्यात कोणतीही समस्या नाही आहे. आणि सगळे लोक सहकार्य करतात. सहकार्याला कोणालाही फोन करतात. एवढं की जेंट्सला आम्ही जास्त करू नाही, पण प्रभा बारवाल म्हटलं की आम्ही पटकीन, बाबा आज असं झालं का बाई, काय पाणी येणार की नाही. ती म्हणते अरे आ जाएंगा, कल आ जाएंगा, 2 दिन में आ जाए. नंतर ती तर काय करू शकत नाही. लाईन खराब असल्यावर ती काय करणार, तिचं काय हातचं काही नाही तेवढं. पण आता 5 वर्ष त्यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी काय काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? थोडक्यात अपेक्षा सांगा. अपेक्षा नाही, वाड्यातले मूलभूत सुविधा काय असतात, रोड नाली रस्ता, बस झालं संपलं. ते कामं त्यांनी केलं की झालं. बाकी काहीच पाहिजे नाही, जनतेला काही लागत नाही. फक्त रोड नाली रस्ता आणि काय कामं असले तेवढे कामं करायचं आणि त्यात मंत्री महोदयाने पण लक्ष घालायचं. बोला आता बारवालबाई. आपल्यासोबत या प्रभागातल्या इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कसं असणार आहे पुढचं भविष्य आणि या प्रभागाचा चेहरा मोहरा अजून बदलायचा असेल तर काय काय गोष्टी त्या करणार आहेत, विचारूयात. हॅलो, मी 2019 पासून स्टँडिंग काम करते इथं पदमपुऱ्यात. सगळं रहिवासी सुविधा बघते. ड्रेनेजचं काम असो, लाईटचं असो किंवा पाण्याचं असो किंवा कचऱ्याचं असो, सगळ्या समस्या मी सोडण्यात प्रयत्न करते आणि याच्यापुढे पण अजून सगळं चांगलं काम करेल आणि चांगली सेवा करून देईल सगळ्यांची, एवढंच बोलते. आणि पालकमंत्री साहेबांनी पण खूप काम केलं इथं आमच्या वाड्यामध्ये. खूप त्यांनी निधी दिला आम्हाला इथं, त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. महिला सुरक्षा सध्या खूप महत्त्वाची आहे आणि एक महिला म्हणून तुम्ही महिलांसाठी काही असा प्लॅन आहे का डोक्यात? तुम्ही काय वेगळं करणार आहेत म्हणून तुम्हाला निवडून द्यावं सगळ्यांनी? महिलांसाठी आल्यावर आम्ही त्यांचं काम बघून आम्ही त्यांना काम देऊ. आम्ही पालकमंत्री साहेबांना सांगून त्यांना काम देऊ. म्हणजे रोजगाराच्या संधी तुम्ही उपलब्ध करून देणार. सरकारी जे स्कीम आहे ते आम्ही देणार त्यांना करून उपलब्ध. बस एवढंच बोलतो. आमच्या वॉर्डामध्ये आता येणाऱ्या नगरसेवकला हीच अपेक्षा आहे का आमच्या वॉर्डात एकच अंगणवाडी आहे आणि पालकमंत्री साहेबांना पण आम्ही निवेदन दिलं होतं. परंतु आता नगरसेवक जे येणार निवडून तर त्यांच्याकडून पण हीच अपेक्षा आहे का महिलांसाठी एक अंगणवाडी अजून एक जास्त, कारण लोकसंख्येच्या हिशोबाने इथे अंगणवाडी एकच आहे आणि जी अंगणवाडी तिथे दुसऱ्या गल्लीतल्या महिला जे बालक आहेत त्यांना तिथे प्रवेश देत नाही. ते म्हणतात का इथे मर्यादित प्रवेश आहे. अजून एक जे आमचे समाज मंदिर आहेत प्रत्येक आमच्या वार्डातले, तर तिथे समाज मंदिरावर आमच्या मुलांसाठी अभ्यासिका तयार करणे, कारण बाहेर अभ्यासिकेला खूप खर्च जातो आहे आणि मुलींसाठी कमी खर्चात अल्प दरात वेडिंग मशीन बसवण्यात यावी हे मी माझ्याकडून निवेदन देते की जे कोणी नगरसेवक असेल महिला आणि मुलींसाठी, ते आरोग्याचा पण प्रश्न असेल तर आम्ही स्पेशल त्यांच्याकडे जायला पाहिजे. त्यांनी एक स्पेशल महिलांसाठी मुलींसाठी एक 5-6 महिलांचा जेंट्सचा गट तयार केला पाहिजे. तिथे अल्प दरात वेडिंग मशीन बसवण्यात यावे जसं दुसऱ्या वार्डांमध्ये आहे. आणि मुलींसाठी स्पेशल इथे आमच्याकडे सिक्युरिटी खूप आहे, कारण आमचे समाज बांधव रात्री बेरात्री एकटी महिला पण गेली तर आमच्या समाज बांधव तिला घरापर्यंत सोडवतात. कुठे मुलगी अशी उभी दिसली तर ते जागरूक असतात की नाही ही मुलगी आलेली आहे म्हणून. आणि त्याच्यामुळे आमचा वार्ड सुरक्षित आहे. प्रभाताई बारवाल ह्या 2019 पासून करोनापासून आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत म्हणजे आमच्या वार्डाच्या सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीत प्रत्येक घरात म्हणजे नगरसेवक कोण म्हटलं तर लगेच प्रभाताई बारवाल असं आमच्या महिला बोलतात. जेंट्समध्ये तर नाही माहिती, पण प्रत्येक महिलांना असं सुरक्षितता जी वाटते की प्रभाताईला आमच्या घरातली गोष्ट, काही घरातल्या ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या स्वतः जाऊन सोडवतात तिथे. आणि आम्हाला तेच आहे का आमचे नगरसेवक जे पण निवडून येणार तर त्यांनी आमच्या वार्डातील ज्या मूलभूत समस्या त्या आहे, परंतु महिलांच्या ज्या कौटुंबिक आरोग्य जे समस्या आहेत त्या त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि आमची ती अंगणवाडीची जी मागणी आहे ती अजून एक वाढवावी ही विनंती आहे. आता जसं यांनी सांगितलं की महिलांसाठी स्पेशल काय करणार अशी त्यांची मागणी आहे, अंगणवाडीची सुद्धा मागणी आहे. तर इच्छुक उमेदवार बघूयात या मागण्या पूर्ण करण्याविषयी त्यांचं काय मत आहे. हो, पालकमंत्री साहेबांना आम्ही सांगून अंगणवाडी इथं आणू आणि महिलांसाठी कामगार पण आणू इथं रोजगार. त्यांनी जे सांगितलंय ते हो ते सगळं करू आपण. किती दिवसात किंवा किती वर्षाला आश्वासन? मग त्याला तर वर्षात लागेल ना, 6 महिने किंवा वर्ष.
लगेच होत नाही ना, त्या ठराव मंजूर करावा लागतं, त्याचा इस्टिमेट करावं लागतं, तेव्हा ते मंजूर होतात सगळे. आता आपल्या सोबत या प्रभागातली काही जेंट्स मंडळी सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधून त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेऊयात. पक्षाचं कार्य चालू ना. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे 80% समाजकारण व 20% राजकारण. त्याप्रमाणे प्रभागाचे आमच्या वार्डाची सुरक्षा, महिलांची सुरक्षा करणे, शिक्षणासाठी सोय करणे, तसेच वार्डामध्ये चौकामध्ये CC कॅमेरे पाहिजे, जेणेकरून ते चोऱ्या चपाट्या होतात. यावर आम्ही लक्ष करतो. आमचं पक्षाचं कार्य बऱ्याच दिवसांनी या वार्डामध्ये शिवसेना म्हणून आहे, पण आमचे काही विरोधीचे लोक, सत्ताधारी लोक या ठिकाणी वार्डामध्ये काय करतात, प्रबोधन दाखवतात, पैशाचे काय आमिष दाखवतात. या आमिषामुळे आमचे जे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत ते फोडायला मजबुरी करतात. या अशा विविध प्रश्नावर आम्ही पुढं काम करणार आहोत. पण तुम्हाला काय वाटतं, एवढ्या वर्षात आपल्या प्रभागाचा विकास झालेला आहे का योग्य तो, आणि अपेक्षा होती तसं सगळं झालं आहे का अजून खूप काही काम बाकी आहे? बरेच कामं बाकी आहे. प्रभागामध्ये ज्याप्रमाणे कामं व्हायला पाहिजे ते झालेले नाही. जसे रस्ते, ड्रेनेज या तर मूलभूत सुविधा आहे. पोरांसाठी, शिक्षणासाठी काही गोष्टी कौटुंबिक असतात फॅमिल्यांच्या, त्या फॅमिल्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही आहे. असे विविध प्रकारचे प्रश्न आहेत, पण ते अजून सत्ताधाऱ्याकडून झालेले नाही आणि मागील कित्येक वर्षापासून झालेले नाही. आता पुन्हा एकदा आपल्यासोबत इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडनं काय आश्वासन मिळतं या भागात बघूयात. मी प्रभाग क्रमांक 18मधून उभा आहे. माझं नाव अभिजित देविदास जीवनवाल. मला प्रभागात 18 नंबर प्रभागात जे कामं झालेली नाही आहे, जसं पाण्याची समस्या पदमपुरा वाढत आहे, पण बन्सीराना आमच्या बाजूचाच बन्सीरानगर वेदांतनगर वाढ आहे, त्याच्यामध्ये पाण्याची समस्या नाही, काही समस्या नाही. अशा काही समस्या इथं होऊ नये म्हणून पदमपुऱ्यात मला उभं राहणं आहे. समाजातर्फे मला सगळ्यांचं काम करणं आहे, ते माझी इच्छा आहे. आणि यंग आहे म्हणून मी उभं आहे वाडा. खरं तर कामं तर सगळेच जण करतात, पण तुम्ही असं स्पेशल वेगळं काय करणार आहे जेणेकरून सगळ्यांनी तुम्हाला निवडून द्यावं? मी स्पेशल म्हणजे आता पाण्याची मोठी समस्या आहे इथं. पाणी रात्री 2:30 वाजता येतं, 2:30ला, कधी 3ला. तुम्ही टायमिंग बदलणार पाण्याचा? टायमिंग बदलणार, तर पाण्याची टायमिंग बदलणार, तोच मोठा विषय आहे पूर्ण महिलांचा. महिलांना रात्री 3 वाजता, 2:30 वाजता उठावं लागतं आमच्या महिलांना. आणि त्या समस्या मला पहिले पाणीचा विषय आहे जो तोच पूर्ण क्लिअर झाला, तो माझी पहिलं काम पाण्याची समस्या राहील माझी वाढत. वेळ वाढवणार आणि टाईम चेंज करणार पहिली गोष्ट. हा 2:30 वाजता कोण रात्री 2:30 वाजता उठवायचं? महिलांना इतका त्रास होतो आहे 2:30 वाजता उठून आणि पाणी भरणं. दुसऱ्या वाड्यात कुठंच नाही का रात्री 2:30 वाजता पाणी येतं, 3 वाजता पाणी, असं कोणतंच वाढत नाही. आमचा एक पदमपुरा एक वाढ आहे जो 2:30 वाजता आणि 3 वाजता महिलांना उठून पाणी भरावं लागतं. इतका त्रास, भयंकर त्रास आहे पाण्याचा, तो मी सॉल्व करणार. तरुणांसाठी, मुलांसाठी काय करू शकाल आपण? तरुणांसाठी सगळं जे पण गव्हर्मेंट सुविधा असतील त्या मी फॅसिलिटीज उपलब्ध करून देणार. आणि कोरोना काळात पण मी या वार्डात 3,500-4 हजार औषधीचं वाटप केलं. सगळं मी काम पहिल्यापासून करत आहे आणि सगळ्या लोकांना विचारलं मी काय काम केलेलं आहे आणि काय काम करू शकतो. महिलांच्या सुरक्षेबाबत काय मत आहे? इथे हॉस्टेलच्या मुली जवळपास खूप असतात. महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे 100% चौकात लागले पाहिजे. हे पहिली गोष्ट. ही सुविधा पण मी माझ्या कामात करणार आहे. माझा पण अजेंडा हा राहणार आहे का CCTV कॅमेरे लावून घेईल मी सगळ्या वार्डात. आणि लाईट जास्त वाढवू. लाईटचं प्रत्येक चौकात लाईट पाहिजे, लाईटची कमतरता नाही पाहिजे. जितके लाईट राहील तितकी चोरीचं आणि CCTV कॅमेऱ्याचं मी काम करेन. निवडून आल्यावर त्यांनी एकच काम करा, चौकात जे हॅपी बर्थडे होतात, जे कार्यक्रम होतात, जो घरात अभ्यास करणारे असतात, लहान मुलं, 12वीच्या मुली आहे, माझी 12वीला मुलगी आहे, आज 92-95% घेतलेली माझी नात आहे. आणि हे मोठे मोठे केक आणतात, हे जे धिंगाणा करतात ते कमी व्हायला पाहिजे. डीजेचे आवाज कमी व्हायला पाहिजे. हां, हे मेन प्रॉब्लेम आहे. माझ्या नातीला खूप त्रास होतो. ती आज 12वीला आहे, 92% तिला मार्क मिळालेले. आज तिला एवढा मोठा केक आणतात, बड्डे करतात, काय अंडे फेकतात. हे कार्यक्रम चौकातून बंद व्हायला पाहिजे. तुम्ही बड्डे करा, कुठे करायचे आपल्या घरी करा, मोठे कार्यालय घ्या आणि करा, तुमच्या दम येतं. रस्त्यावर बड्डे व्हायला नाही पाहिजे.
हां बिलकुल नाही. वार्डात तर ही सुविधा जे करेल त्यालाच निवडून देऊ आम्ही, की बड्डे व्हायला नाही पाहिजे, चौकात मुलांची धुमाकूळ नाही पाहिजे. आणि आमच्यासारख्यांनी कधी सांगितलं तर आमचं नाव लागलीच जाहीर करतात. त्यामुळे आम्हाला नावसुद्धा सांगता येत नाही. आणि मला सगळ्यात जास्त हे बड्डेचा त्रास होतो आणि डीजेचा. शेजारी डीजे नवीन तुमचा डीजे आलेला आहे, तुम्हाला त्याचं बघायचं आहे साऊंड कसं आहे काय, तुम्ही कुठे जाऊन बघायचं. मोठ्या मोठ्याने आवाज आणि दुपारी 2ला हे मोठे मोठे आवाज हे बंद व्हायला पाहिजे. कोण नाही असो, कोणताही कार्यक्रम असो, डीजेचा आवाज कमी पाहिजे. किती आहे प्रत्येकाला लग्न कार्यात डीजे वाजवावं लागतं, पण हे कार्य आणि हे केक कापणं हे बंद करायला पाहिजे. हे सगळ्यात मोठी समस्या आहे. वार्डातले केक बंद व्हायला पाहिजे. आमच्या नातीला खूप त्रास होतो, मी सांगते. ओके, पुन्हा एकदा पुढच्या प्रश्नांकडे आपण वळूयात. सरांना विचारते की काय समस्या तुम्हाला जाणवल्यात, ज्या समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत, अजून सोडवलेल्या नाही आहेत, ज्या पुढे पण भविष्यात आपल्याला आढळतील असं वाटू शकतं. मी शिवसेना विभाग प्रमुख कन्हैया देवतवाल. मॅडम, सांगायचं असं आहे की आमचे पालकमंत्री साहेबांनी पदमपुरा हा प्रभाग आहे, या प्रभागामध्ये 4 प्रभाग म्हणजे 4 वार्ड जोडले गेलेले आहे. सर्व वार्डामध्ये साहेबांनी पूर्णत्व काम केलेलं आहे. फक्त 90% काम झालेले आमचे, पूर्ण 10% बाकी असेल. गल्ली बोळ्यातली जिथं गाडी जात नाही तिथले ते काम बाकी. फक्त पाण्याची समस्या आम्हाला पहिल्यापासून आहे, बस तेवढी समस्या. बाकी पालकमंत्री साहेबांनी आमच्या सर्व समस्या सोडून दिलेली आहे, काहीच बाकी राहिलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता फिरून. फक्त आता पाणीचं तुमच्या समोर आहे, व्हिडिओ पण आहे आमच्याकडं त्याचं, की पाणी कसं आलेलं आहे, ड्रेनेजचं पाणी येतो आहे, बस बाकी काही समस्या नाही मॅडम तिथं. पालकमंत्र्यांनी काय केलेलं आहे, स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी या समाजाला त्या समाजाचे लोक ओढून ये, या समाजाचे लोक ओढून घे, हे धंदे केले. काय विकास करत नाही, काय नाही, फक्त समाजामध्ये फूट टाकणे आणि आपला पक्ष वाढवणे, हेच काम पालकमंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. काही चुकीचं बोलताय साहेब. तसं काही झालेलं नाही आहे. आमच्या साहेबांनी सगळ्यांना मान दिलेलं आहे. सगळ्या लहान पोरापासून तर वयस्कर लोकांना सध्याला मान देतात. ते त्यांच्या ऑफिसला गेलं ना तुम्ही, फक्त सांगायचं काय काम असलं तर साहेब कधी ना त्यांना बाहेर पाठवत नाही तसं. मग आता एवढ्या समस्या हे सगळे सांगतायत, हे समस्या फक्त पाणीची समस्या आहे पदमपुऱ्यामध्ये. या प्रभागामध्ये पाणीची समस्या व्यतिरिक्त काही समस्या नाही आहे. तुम्ही बघू शकता, ड्रेनेज लाईन पण सगळे झालेले आहे. समस्या भरपूर आहे. पालकमंत्री या वार्डाचे लहानाचे मोठे झाले, त्यांनी या महिलांसाठी काय केलेलं आहे, अजूनपर्यंत शौचालय उभारलेले नाही आहे. त्यानंतर महिलांच्या शिक्षणासाठी महानगरपालिकेच्या लहान शिक्षणासाठी त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी दाखवावं. आणि त्या शौचालयासाठी जागा कुठे उपलब्ध आहे का सांगा, सगळे अतिक्रमण आहे. पण जागा उपलब्ध करण्याचं काम पण त्यांचंच आहे ना. कुठं आहे जागा? आमच्या समाजामध्ये सगळे म्हणजे हे खानदानी जागा आहे, सगळ्यांचे प्रॉपर्टी जे आहे ना ते सगळे वडोलो प्राजित जागा आहे. त्यासाठी कुठं उभारणार जागा? जागा पाहिजे ना. सत्ताधारीच म्हणतात जागा नाही, मग सत्ताधारी कशाला बसले हो? तुम्हाला अभ्यास नाही वाढायचा तर कशाला बसले तुम्ही? जागा नाही, हे नाही असं बोलले चुकीचं. साहेबांनी 100 शौचालयाची जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे पूर्ण संभाजीनगरमध्ये. सध्याला काम चालू आहे बाबा पेट्रोलपाशी. प्रभाग क्रमांक 18 मध्ये एकतरी शौचालय दाखवावं यांनी की या ठिकाणी काम चालू आहे म्हणून. शौचालय देऊ शकत नाही मॅडम, हे तुम्हाला माहित आहे. प्रभाग क्रमांक 18 आत्ता झाला आहे मॅडम. याच्यामध्ये बन्सीलाल नगर, पदमपुरा, कोकणवाडी हा विषय आला आहे. ह्या प्रभागाने 3 महापौर दिले. त्या महापौरांच्या काळामध्ये ह्या गोष्टी झाल्या नाही. शौचालयाचा यांनी महापौर त्यांचेच होते. त्या महापौरांनी आजपर्यंत वार्ड सोडण्याचा प्रयत्नच केला नाही ना. जे कोणी असतील ते त्यांनी कधीच विषय केला नाही. त्यांचे ह्या परिसरात अतिक्रमण पाहून घ्या गव्हर्नमेंटच्या जागेवरती. यांना शौचालयाचा विषय यांनी उपलब्ध केला. संजय शिरसाट साहेब पालकमंत्री झाल्यापासून या प्रभागात वेदांतनगर, बन्सीलाल नगर, पदमपुरा, कोकणवाडी एकही गल्ली कॉन्क्रीटची उरली नाही. प्रत्येक गल्लीमध्ये कॉन्क्रीट झाली, ड्रेनेज लाईन झाली. लोकांना सुविधा कुठल्या लागतात की ड्रेनेज लाईन, कॉन्क्रीट रोड आणि स्ट्रीट लाईट, त्या सगळ्या उपलब्ध आहे. 2:30 वाजता पाणी येतं, पाणी आज नाही येत. 25 वर्षापासून ह्या गोष्टी घडत आहे. त्यावेळेस ह्या प्रभागातले महापौर उपलब्ध होते, ते नगरसेवक होते. 35 वर्ष ह्या वार्डावर राज केलेलं आहे लोकांनी. परत तेच लोक येणार, मग ह्या गोष्टी सुधारणार कुठून? युवकांनी कुठं जायचं? युवकांना प्राधान्य कुठं मिळणार? हां, या गोष्टी सगळ्या आहेत, उपलब्ध असतील. तो असेल त्यांचा प्रस्ताव त्यांनी द्यावा कायदेशीर, आम्ही त्याची कारवाई करू त्याच्यावर. यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, यांनी आम्हाला दाखवावी. आम्हाला कळत नाही ना, यांनी दाखवावं, आम्ही त्याच्यावर बिलकुल करू. आम्ही निधी उपलब्ध करून दिला आहे. आम्ही सातारा दिवाळीसाठी शिरसाट साहेबांनी 300 कोटी रुपये उपलब्ध करून दिले ड्रेनेज लाईनसाठी. हां, शहरामध्ये 100 शौचालय केले. जिथं जिथं जागा उपलब्ध आहे तिथं करू शकतात. आम्ही कोणाच्या जागेवर अतिक्रमण करून तर शौचालय देऊ शकत नाही ना. या गोष्टी आम्ही उपलब्ध केलेल्या आहे.
हे तुम्हाला दिशा भटकवण्याचं काम करावं लागलं. तुम्ही सांगताय 25 वर्षांपासून पाण्याची समस्या आहे, मग ही समस्या का नाही सोडवली गेली? वेळाची आहे. पदमपुरा भागामध्ये 6-6 तास पाणी येतंय. आज पाणी तुमच्या समोर वाहत आहे. सकाळी 7 वाजता 8 वाजता आलेलं पाणी मॅडम, आहे. आमच्यासाठी. पाणी भरपूर आहे. आमच्या वाडाला पाणी एवढं आहे, पाणी समस्या पाण्याचं नाही, आमच्याकडे पाणी भरपूर येतं. 12 दिवसाने आज पाणी आलं. लोकांच्या घरामध्ये ठणठणाट आहे. महिला रात्रभर बसून जागे आहे. आज येतच नाही. आता 1:30 वाजता 2 वाजता पाणी आलेलं आहे. फक्त 2 तासच पाणी येतं. फक्त एरियात वेगवेगळे सोनार गल्लीमध्ये, मामा चौक, काका चौक असे वेगवेगळे. आणि बाजूला आता पाणी आलेलं आहे सकाळी 6-7 वाजता. माझ्या घरी तर मी काका चौका परिसरात राहतो. 1:30 वाजता पाणी आलं होतं. सकाळी 7 वाजेपर्यंत पाणी होतं. म्हणजे 4.5 तास 5 तास मला पाणी मिळालंय. माझ्या घरी 3 वाजता येतं, दुपारी 12 पर्यंत पाणी असतं माझ्या घरी. पण हा प्रश्न समाजाचा आहे. तुमचा समांतर जलवाहिनीचा समांतर जलवाहिनीचा प्रकल्प पूर्ण होत आहे. त्यासाठी त्यांच्या 2 वाजता येतं. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प तुमच्या माहितीस्तव पूर्ण होणार आहे. शहराला 24 तास पाणी येणार आहे. ते तुम्हाला त्या गोष्टी माहीत आहे. त्याच्यात काहीतरी अडथळा आहे. यांच्याच काळात झाली ती लाईन. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना ती झाली. त्याचे पर्सेंट कुठे गेले? खैरे साहेबांच्या घरी त्याचे पर्सेंट गेले. त्याच्यामुळे त्या लाईनीला उशीर झालाय. समांतर जलवाहिनी तपासून बघा सगळ्या गोष्टी. खोटे आश्वासन देऊन आता हे समांतर होणार आहे, करणार आहे. जेव्हा आमचे उद्धव साहेबांचे जेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री होते त्यांनी 1600 कोटी रुपये मंजूर केले. आता ही मंजूर योजना आता 29 करोडच्या वर गेलेली आहे. आता अजूनपर्यंत यांना शहरातल्या लोकांना पाणी नाही आहे. अजून पण आश्वासन देऊ लागले, होणार आहे, करणार आहे. काहीच नाही. फक्त फोडाफोडी करण्यामध्ये या लोकांना फोडाफोडीमध्ये इंटरेस्ट आहे. आणि समाजामध्ये भांडण लावायचं काम आहे. यांना दुसरं काहीच काम येत नाही. यांना प्रत्येक घरामध्ये जाऊन याचं घर फोड. हा कुठल्या जातीचा? त्याला फोड. त्याला आपल्याकडे घेऊन त्याला आपण 5 करोडचे कामं देऊ, 2 करोडचे कामं देऊ. फक्त आपल्या पक्षात घेण्याचं काम करतात. बाकी काहीच करत नाही. विकासाचं काम म्हणजे कुठं दिसत नाही, काय नाही. फक्त हेच कामं करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे प्रतिनिधी हेच काम करतात. दुसरं काम नाही आहे त्यांना. आता सध्या त्यांचं हेच काम चालू आहे. जे पालकमंत्री साहेब आहे ह्या 8 वर्षात नाही का, जे पालकमंत्री साहेबांनी जे काम केलेलं आहे ते सगळं बघून घ्या. पदमपुरात वार्डात सगळ्यात भारी काम पालकमंत्री साहेबांनी केलेलं आहे. या वार्डात काम जे 8 वर्षापासून ते नगरसेवक नव्हते ते पालकमंत्र्यांनी जे काम सगळं करून दिलेलं आहे. त्यांच्या निधीतनं करून दिले. त्यांच्या निधीतून सगळं काम झालेलं आहे. आता सर्व निधीतनं करून दिलेले. मॅडम, पालकमंत्री साहेब तर आहेच, पण आमच्या हर्षदाताई पण पूर्ण आमच्या वाडामध्ये देखरेख करतात. सगळ्या परिस्थितीवर सगळ्या नियंत्रण आहे त्यांचं. आता या पालकमंत्री साहेबाचं नाव घेतात. मला सांगा ना, समाज मंदिर कुठं बांधलं का त्यांनी? समाज मंदिर कुठं बांधलेलं नाही. कुठं सभागृह बांधलेलं नाही. कुठं गार्डन. आम्हाला वाटतं तुम्ही पदमपुरातला सर्वे करायला पाहिजे. पूर्ण प्रभाग 18चा सर्वे करायला पाहिजे. कुठं गार्डन बांधलेलं नाही. कुठं वाचनालय बांधलेलं नाही. हे दाखवायला पाहिजे ना पालकमंत्री. पालकमंत्री हे साध्या गोष्ट केलेल्या नाही. बाबा पुढच्या गोष्ट कसं काय करणार? हा विश्वास नाही ना जनतेमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की विश्वास कसा ठेवायचा. ओपन लँड जेवढे सोडले होते सगळ्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. हे कोणी केलेलं? आम्ही नाही केले, लोकांच्या नातेवाईकांनीच केलेलं आहे. पण मग सत्तेत असणाऱ्यांनी ते सत्तेत ज्या टायमाला सत्तेत होते ना ते त्यांच्याच नातेवाईकांनी केलं, आम्ही नाही केलं. आता नाही का सत्तेमध्ये ये. आता सत्तेमध्ये ना करायला पाहिजे ना यांनी. एक तरी सभागृह बांधा ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं सभागृह नाही आहे इथं. तिकडं या वार्डामध्ये जिथे ते लहानाचे मोठे झाले तिथं काहीच नाही आहे. आता सध्याला साहेब तिथं IPS UPS जे MPSC पोरं असतात ना त्यांच्यासाठी वाचल्याने तयार करणारे साहेब, आणि ते पण AC. तर हमीच बोलणे वाले, बाकी नाही बोलते कोणी. मी संजय बन्सवाल, भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता. जवळपास संभाजीनगर शहरामध्ये आणि या पदमपुरामध्ये मी आता इथं जन्म इथंच झालेला आहे. लहानपणी आम्ही बघायचो पदमपुरामध्ये की रोज सकाळी पाणी यायचं, रोज यायचं, किंवा कधी दिवसातून 2दा पाणी यायचं. परंतु ज्यावेळेस महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून, आणि त्यावेळेस शिवसेनेचा महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच अस्तित्व राहिलेलं आहे आणि शिवसेनाचाच महापौर राहिलेला आहे. परंतु शहराचा बट्ट्याबोळ झालेला आहे. शिवसेना आल्यापासून
शहरामध्ये कुठल्याच प्रकारचं काम नाही आहे. मान्यवर आता आमचे जे आमदार आहे, पालकमंत्री जे आहेत, त्यांचं कार्यसुद्धा फक्त या 2 वर्षापासून आम्ही बघत आहोत. परंतु याच्यापूर्वी पदमपुरात नव्हे तर पूर्ण शहरामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास नाही आहे. 2 मिनिट साहेब, तुमचं ऐकलं. पदमपुराचा दुसरा प्रश्न आहे महिलांचं, जे महिलांनी आत्ता जे बोलले तो फार महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक वार्डामध्ये आणि प्रत्येक एरियामध्ये पाण्याचं येण्याचं टाईम ठरलेला नाही. पाण्याचं टाईम एकाच टाईम असलं पाहिजे आणि महिलांना रात्र बेरात्र उठावं लागतं. पाणी पूर्वी सकाळी 5 वाजता यायचं, परंतु आता 3 वाजता, कधी 2:30 वाजता, कधी 1:30 वाजता पाण्याचं येण्याचं टाईम ठरलेलं नाही. कधी आज जो पाणी जो आला, पाणी हा 10 दिवसानंतर आला आणि नेहमी हा प्रकार नेहमीचाच मनमानी कारभार आहे. कुठंच काही नाही. तुमचं म्हणणं आहे तुमच्यावर विश्वास आम्ही ठेवायचा, तर कसा ठेवायचा? काय आश्वासन देणार तुम्ही आणि किती दिवसात हे सगळे समस्या सॉल्व्ह करणार आहेत? आता बघा मॅडम, हे समस्या एका नगरसेवकाचं काम नाही. ही जी समस्या आहे, पाण्याची समस्या, हे आमदार आणि हे राज्यस्तरीय लेवलचे काम असतात. कारण कुठलंही जे नियोजन असतो हे राज्यस्तरावर येतो आणि शहरामध्ये जवळपास 40 ते 45 पाण्याच्या टाक्या मंजूर झालेल्या आहेत. त्याच्यातल्या अर्ध्या टाक्या बनलेल्या आहेत, बाकीच्या टाक्या कुठे गेल्या माहीत नाही. पण त्या टाक्यातसुद्धा आज पावे तो पाणी आलेला नाही आणि येणार का नाही, कधी येणार याची आज आपण नाही. प्रत्येक गल्ल्यामध्ये पाण्याची पाईपलाईन झालेली आहे, कनेक्शन झालेलं आहे, पण पाण्याचं अस्तित्व नाही. दुसरी हे पण विचार मॅडम, हे सत्ताधारी लोक घोटाळ्यामध्ये बिझी आहे. काय विकास करणार? 5,000 करोड हॉटेल वीज, हॉटेल 72 मजला, याच्यामध्ये ते बिझी आहे. काय विकास करणार आहे? यांच्याकडून विकासाची अपेक्षा प्रभागातील लोक ठेवणार नाही, विश्वास करणार नाही. हे मी या ठिकाणी दुसरं 2 मिनिट माझा पदमपुऱ्याचा विषय झाला पाण्याचा. दुसरं पदमपुऱ्यामध्ये शौचालयाची गरज नाही. पदमपुऱ्यामध्ये सभागृहाची फार अत्यंत आवश्यकता आहे. कारण कुठलाही कार्यक्रम घेण्यासाठी शासकीय सभागृह नाही आहे, महानगरपालिकेचं सभागृह नाही. महानगरपालिकेची शाळा आहे, ती बऱ्याच वर्षापासून पाहतो आम्ही, ती बालवाडीपर्यंतच मिळत आहे. ती 7वी 10वीपर्यंत व्हावी का. दुसरी गोष्ट, पदमपुऱ्यामध्ये जो आरोग्य केंद्र पाहिजे तो आरोग्य केंद्र पदमपुऱ्यात नाही, तो आरोग्य केंद्र बन्सियाल नगरमध्ये आहे. त्या बन्सियाल नगरच्या लोकांना हा प्रभाग नाही, प्रभाग आता आलेला आहे. हे वार्डाची गोष्ट सांगतो मी, प्रभाग तर आता आलेला आहे. प्रभाग होईल त्यावेळेस काम होईल. सेवा आहे प्रत्येक वार्डाला देऊ शकत नाही. कुठल्याच प्रकारची छावणी विभागामध्ये, परंतु पदमपुरा शहरामध्ये नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट, जे काम जे गल्लीबोळामध्ये होतात, एका वर्षामध्ये 8-8 वेळेस खोडून काम होतात. नियोजनबद्ध काम होत नाही, बिना नियोजनाचं काम होतं. एखादं कॉन्क्रीटचं काम जर करायचं असलं तर शासनाने त्या ठिकाणी ज्या इंटरनल जे लाईन आहे, पाईपलाईन, ड्रेनेज लाईन आहे, वॉटर लाईन आहे, त्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन, त्याच ठिकाणी वॉटर लाईन, आणि या ड्रेनेजचं पाणी त्या म्हणजे पिण्याच्या पाण्यामध्ये येतो. ही पाणी लक्ष्मीवाडीतली समस्या अनेक वर्षापासून होती, आता ती संपली. आमच्या पदमपुऱ्यामध्ये मोची मोहल्ल्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एकदा नाही तर 8-8 वेळेस काम झालं. वर्षातून 8दा काम. ड्रेनेजची लाईन तुम्हाला माहित नाही, इंजिनियर लोकांना कळत नाही, नियोजन नाही तुमचं. ते सांगा म्हणा समस्या जी होती लक्ष्मीवाडीची समस्या. हे काय बोलले? लक्ष्मीवाडीची लक्ष्मीवाडी समस्या यांचं म्हणणं आहे की लक्ष्मीवाडीची समस्या संपवली. आता ती समस्या कोणी संपवली यांना विचारण्यात यावं. आणि हे म्हणताय लक्ष्मीवाडी इकडे आहे म्हणजे यांना माहिती नाही. मॅडम त्याच्यानंतर हे म्हणताय आरोग्य विभागला नाही, म्हणताय वाचनालय नाही आहे. मॅडम यांनी आता या ठिकाणी सर्व पालकमंत्र्याचं नाव घेतात. हे का बरं घेतात? यांना टेंडर भेटलेले, टेंडरमध्ये भ्रष्टाचार झालेले, रोडचे जे कामं असतात ना ते काय ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, काय रोड खंदत नाही, त्याच्यावर खडी टाकत नाही, का डायरेक्ट आरामशीची गाडी बोलवतात, टाकवतात. कार्यकर्ते आपले बिल घेतात. पण नगरसेवक उभे तुम्ही थांबू शकत होते काम. आमचं एस्टिमेट बघायला पाहिजे होतं टायमाचं. तुम्ही बघितलं नाही ना टायमाला, काम करून द्यायला पाहिजे नव्हतं. कार्यकर्ते भ्रष्टाचार करतात आणि कार्यकर्ते मंत्रालयाला पैसे देतात. 2% मी माझा स्वतःचा बिझनेस करतो. मला काही टेंडर नाही, काही कामं भेटलेली नाही आजपर्यंत. पण मला समाजकार्य करायचं आहे, पूर्ण वाड्यात कामं करायचे, प्रभागात काम करायचे. 18 नंबर गोविंदसिंगपुरा, क्रांतीनगर, कोकणवाडी, पदमपुरा, वेदांतनगर, बन्सियाल नगर, जालन नगर, राहुल नगर
इतका प्रभाग मोठा आहे. या प्रभागात आपल्याला काम करायचं आहे. याच्यासाठी आम्ही हा DP रोड जो आहे ना हा छोटा आहे, हा मोठा रोड करून पाहिजे आम्हाला. याच्यावर कित्येक वर्षापासून इथल्या स्थानिक नगरसेवकांनी ना रोड मोठा केलेलाच नाही आहे. हा रोड मोठा पाहिजे आम्हाला. गल्ल्यामध्ये रस्ते छोटे झालेले आहेत. हा 9 मीटर मैत झाली तर मैत नेण्यासाठी रस्ते नाही. तुम्ही मोची मोल्याचा का हा जो मेन रोड आहे हा रोड, त्याच्यानंतर मोची मोल्यातला मेन रोड हे पदमपुरा वार्डामध्ये सार्वजनिक वाचनालय असलं पाहिजे. सार्वजनिक तुमचं समाज मंदिर असलं पाहिजे. आणि बाकीच्या ज्या रस्त्याच्या ज्या समस्या आहे, हा रोड जो आहे जो DP प्लॅन आहे, हे रस्ते मोठे झाले पाहिजे. पाण्याचा आणि ड्रेनेजचा विषय जास्त नाही आहे, एवढं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. पुन्हा एकदा महिलांकडे वळणार आहोत आणि ही सगळी आश्वासनं कशा प्रकारे पूर्ण होतील याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. काय सांगाल, ही सगळी आश्वासनं इच्छुक उमेदवारांकडनं मिळत आहेत, पण समस्या ज्या आहेत त्या ग्राउंड लेवलला तशाच आहेत, काय सांगाल? नाही, आता तर कोणी नगरसेवक तर नाहीच आहे ना पदासाठी, तर त्यामुळे पण जसं आयुक्त महापालिकेला आपल्या आयुक्त नियुक्ती झाली तेव्हापासून प्रभाताई आहेत ना ह्या वॉर्डासाठी पूर्ण काम करत आहे. रात्रंदिवस त्या 2019 पासून कोरोना वॅक्सिन पुन्हा कोरोनासाठी त्यांनी खूप म्हणजे कंटिन्यू उभ्या होत्या. फायर ब्रिगेड आणि कंटिन्यू त्यांचं चालू होतं. आणि मॅडम, आमची पहिली काय आहे, आमच्या वार्डामध्ये कोणी नगर पण महिला असल्यामुळे आम्हाला महिलांचे प्रश्न महिलाचे प्रश्न आम्हाला मांडता येतात. आणि आमचे प्रश्न मांडण्याकरता आम्ही फक्त एकच नाव आहे आमचं, प्रभाताई बारवाल. आणि त्या येतात असं नाही, त्या कधीही स्विच ऑफ करून ठेवत नाही, कधी तिचा फोन बंद राहत नाही. उभ्या असत्या त्या दुखाला सुखाला दवाखान्यात जाणं करणं सगळं ते उभ्या असतं, कुठे पण उभ्या असत्या त्या. हे निश्चित आहे, जरूर आहे हे नक्की. म्हणजे आपण त्यांना फोन केला, आमच्या इथे इथं काम आहे, फोन लगेच त्यांना ताबडतोब गाडी घेऊन पहिल्यांदा प्रभाताईचं मेन स्वभाव आणि त्यांच्याकडे कोणते पद नसताना त्यांनी करोनापासून ह्या वार्डामध्ये पूर्ण म्हणजे मी 99% पण म्हणणार नाही, 100% त्यांनी लक्ष घातलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या कोणत्याही फोन असं किंवा बंद करून ठेवत नाही, स्विच ऑफ करून. आता एखादा जेंट्स ना अरे बंद कर दे ते फोन, आम्ही फोन करून परेशान होतात. आणि आमची करून कहाणी कोणी ऐकायला तयारच नाही, ही बाई ऐकते. आणि आम्हाला महिला सक्षम आहे ती आणि प्रत्येक वेळेस ती काम करते. मला महिलांसाठी मुलींसाठी वसतिगृह करायचं इथं, अभ्यासिका, आणि पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. बस याचा विचार करायला पाहिजे. एक लाईनीला ना 1 वाजता पाणी येतं, तर दुपारी 1 वाजता पाणी राहतं त्यांना. मग त्यांना तुम्ही 12 घंटे पाणी देता आणि आम्हाला ना 1:30 वाजता पाणी येतं, तर 4 वाजता चाले जातं. आम्हाला 3.5 घंटे पाणी येतं. आम्हाला वाटतं त्यांचं पाण्याचा टाईम कमी करावा, आमचा पाण्याचा टाईम थोडासा वाढावा, आम्हाला समान करावा, असं आमची इच्छा आहे, बस दुसरी काहीच नाही. तर आपण याच भागातल्या काका चौकामध्ये आलेलो आहोत आणि काका चौकातल्या काही नागरिकांच्या काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात. काय समस्या सांगू शकाल, गेल्या खूप वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या समस्या ज्या असं वाटतं की आता सोडवणं गरजेचं आहे, काय वाटतं? पाहा, आता थोडंफार पाण्याची वेळ बदलायला पाहिजे, जागेची स्वच्छता व्हायला पाहिजे, असा नागरिक पाहिजे तर काहीतरी करून द्यायला पाहिजे त्यांना. नगरसेवक पक्षाचा नेता पाहिजे, असं आहे आमची समस्या. जास्त काही नाही, जे आहे ते चांगलं करायला पाहिजे. मग याच्या आधी जे नगरसेवक होते त्यांनी चांगलं केलं नाही असं केलं, पण आता 10 वर्षापासून निवडणूक नाही ना, मग त्याला काय करणार. आता किती खराब झाला ना. परत चांगला नेता असला चांगलं काम करू शकतो. काय मी तर म्हणते नवीन माणसाला निवडून आणायला पाहिजे, त्यानं ते तरी चांगलं काम करणार. मागचे सगळे असेच कामं केले सगळ्यांनी, काहीच चांगलं काम केलेलं नाही आहे. आमच्याला पाणी 10 दिवसानंतर पाणी येतो आमच्या नळाला. काय कामाचं, पाणी नाही तर काय कामाचं आहे. असं पाण्याचं टायमिंग काय आहे तुमचं? टायमिंग आमचं रात्री 2 वाजता तर सकाळी 6 वाजेपर्यंत पाणी राहतं. असं पाणी सोडतं आम्हाला, ते बी 10 दिवसाच्या नंतर. कधी पाईपलाईन फुटली म्हणजे महिन्यातून 4दा तर पाईपलाईनच फुटते. असं काही राहतं का काय? येणाऱ्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहे? अपेक्षा आहे त्यांनी सगळं चांगलं करायला पाहिजे, सुरळीत सगळं. आमची हीच इच्छा आहे. काही पुरुष मंडळी सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांना विचारूयात त्यांच्या काय समस्या या लेवलला जाणवत आहेत. सर, आता प्रत्येक वार्डाची समस्या हीच आहे की सगळीकडे औरंगाबादमध्ये पूर्ण संभाजीनगरमध्ये पूर्ण ठिकाणी पाण्याचीच बोंब आहे.
प्रत्येक आठवड्याला एक आठवडा चांगलं पाणी येतं, पुन्हा 8 दिवस 15 दिवस असं लागतं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची समस्या हीच आहे. आणि आता शिवसेनेतर्फे जे नवीन उमेदवार दिलेले आहे त्यांना सर्व नागरिकांनी चांगल्या मतांनी निवडून द्यावं ही इच्छा आहे. काय सांगाल दादा? आमचं असं म्हणणं आहे का 25 वर्षापासून एकच व्यक्ती कंटिन्यू चालतो आहे, तर त्या गोष्टीनं वार्डाचा विकास होत नाही. आता प्रभाग आहे, 43,000 लोकांचं मतदान आहे आणि प्रत्येक ठिकाणी यांनी यांच्या मनमानीच्या हिशोबानं अतिक्रमण केलेलं आहे. असे कित्येक सारे भागा आहे, मी तुम्हाला ते भाग दाखवू शकतो का यांनी यांच्याच नातेवाईकाला ती गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी, महापालिकेची प्रॉपर्टी असून यांनी त्यांचं तिथं वसन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणीपासून DP रोड जात असं लोकांच्या घरासमोर यांनी जागा DP रोडमध्ये रोड जातो आहे, तरी पण तिथं त्यांनी अतिक्रमण करायला लावलेलं आहे. इथं पाण्याची इतकी मोठी समस्या आहे. बाकी आमदार साहेबांनी इथं विकासाचे कामं केलेले आहे, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं तो कर्तव्य आहे, त्यांनी तो केलेला आहे. नगरसेवकाचं काम असतो का वार्डात लोकांना काय समस्या आहे, काय प्रॉब्लेम आहे, त्या गोष्टी पाहिजे, बेसिक गोष्टी असतात. यांनी बेसिक गोष्टही पुरवलेल्या नाही आहे. आणि 25 वर्षापासून फक्त निवडून यायचं आणि घरात बसायचं, ते काम आत्तापर्यंत झाले, पण इथून पुढं व्हावं नाही हे आमच्या सगळ्या प्रभागातल्या लोकांची इच्छा आहे. आणि एक नवीन चेहरा पाहिजे, कारण काय असतं, बदल हवा तर चेहरा नवा ही गोष्ट. आणि ही युवकांसाठी एक लढणारा, म्हणजे प्रत्येक प्रभागातल्या व्यक्तींची समस्या महापालिकेत मांडणारा नेता पाहिजे आम्हाला, आणि तसं नगरसेवकच पाहिजे. बरोबर आहे. तरुण मंडळींसाठी सध्या बेरोजगार हा मोठा प्रश्न आहे, तर त्याविषयी काय अपेक्षा आहेत? नगरसेवकांनी रोजगारासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नगरसेवकांनी रोजगारासाठी जे काही स्कीमा येतात गव्हर्नमेंटच्या त्या युवकांपर्यंत, प्रभागापर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि नगरसेवक पण आणि वरचे जे काही पदाधिकारी आहे किंवा आमदार असतील, खासदार असतील, यांनी जसं आता आपल्या इथं DMIC आलेले आहे, त्याचं काम चालूच आहे, तर युवकांना तिथं जे स्थानिक युवक आहे, मराठी युवक, त्यांना तिथं संधी द्यायला पाहिजे. आणि जे काही टेंडर बेसिसवर गोष्टी होतात तिथं आपल्या प्रभागातले, आपल्या शहरातल्या मुलांना तिथं संधी द्यायला पाहिजे. काय सांगाल सर आपण समस्यांबद्दल? समस्या तर पाणीची तर खूप आहे इथं. मागच्या 25-30 वर्षापासून तेच चेहरे, म्हणजे काही विकास नाही आहे. आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी माहीत नव्हती आरोग्याची, तर आमच्या इकडं संजय बारवाल यांनी आमदार साहेबांकडं घेऊन जाऊन म्हणजे इतक्या लोकांची कामं केलेली आहे त्यांनी, म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं. आमच्या इकडं आमचं नगरसेवक होतं, त्यांनी कधी लागलं मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी असते, आम्हाला काय असतं, काय गव्हर्नमेंटचे काय स्कीम असतात, काहीच नाही. म्हणजे आमच्याकडे संजय बारवाल हा नवीन चेहरा आला, मग त्यांनी आम्हाला हे सगळं समजून सांगितलं. त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट जमा करा, ते पाठपुरा, ते स्वतःच्या खर्चावर मुंबईला जाऊन आमच्या फायली सँक्शन करून आणायचे ते. म्हणजे आम्हाला कोणती नवीन चेहरा पाहिजे आता, भागदौड करणारा स्वतःचा. आम्हाला असंही नाही सांगितलं आम्हाला मुंबईला जायचं, आम्हाला खर्च द्यायचं, तुमचं काम आहे की डॉक्युमेंटची झेरॉक्स काढायची. त्यांनी त्यांच्या खर्चाने आमचे सगळं कामं केलेले. आणि ते प्रश्न त्यांच्याकडं आता पद असो नसो किंवा काही पण, ते स्वतःच्या खर्चाने त्यांच्या लेटर हेडवरती आता सध्या उपजिल्हा प्रमुख शिवसेनाचे ते पाठपुरावा घेत असतात. ते कित्येक वर्षापासून पाठपुरावा घेतात, ती वेळ बदलायची. परंतु आता सध्या बॉडीच नाही बसलेली आहे, आवाज कोण उठवणार जनरल बॉडीमध्ये? तर आम्हाला असं नेतं पाहिजे की आमचे प्रश्न जनरल बॉडी मिटिंगमध्ये मांडणारा आणि आमचे कामं पाठपुरावा करून आणणारा नेता पाहिजे आम्हाला. याशिवाय आणखीन काय समस्या जाणवत आहेत आपल्याला सांगू शकाल? हां मॅडम, खरं म्हणजे माहिती आहे का, बारीक बारीक खूप समस्या आहे. पूर्ण म्हणजे पदमपुरामध्ये नाही, प्रत्येक ठिकाणी हा प्रॉब्लेम्स आहे. पण कसं आहे, या 10 वर्षामध्ये इलेक्शन झालेच नाही, त्यामुळे कोणत्याही प्रभागाला आता वालीच नाही आहे म्हणजे आमच्या पब्लिककडे लक्ष द्यायला. तर माझं म्हणणं आहे, आणि कितीच वर्षापासून एकच व्यक्ती येतो आहे, त्यामुळे तो कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, का एकच व्यक्ती आकाचे त्या पदावर असेल, तो कार्य होत नाही जसं पाहिजे तसं. नवीन चेहऱ्याची आवश्यकता असते, तो बघतो. आणि एक यंग माणूस पाहिजे, तर त्यावेळेस मला वाटतं त्यावेळेस चांगला विकास होऊ शकतो. आणि फक्त सगळ्यांच्या गरजा फार छोटे छोट्या आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊन त्याचं पूर्ण केलं तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. नवीन चेहरा आवश्यक आहे इथं. तर अशा प्रकारे या वॉर्डामध्ये, या प्रभागामध्ये मेन समस्या बघितली तर पाण्याची समस्या सगळ्यांकडनं आपल्याला सांगितली जाते. बघूयात यांचं काय म्हणणं आहे या समस्येविषयी. पाण्याची समस्या तर आहेच वार्डामध्ये, महिलांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. त्याप्रमाणे इतरसुद्धा आहे. इतक्या वर्षापासून जेव्हा 1988पासून पुढं एक संघटित ग्रुप फक्त इथं कार्यरत आहे आणि तो विशेष विभागामध्येच फक्त प्रगतीचं कार्य करत आहे. वार्डातील इतर विभागामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. हे आपल्यालासुद्धा आपण जर सर्वे केलं तर आपल्यालासुद्धा दिसून येईल. विशेषतः
इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी काही उद्यान वगैरे नाही, लहान मुलांसाठी उद्यान वगैरेची व्यवस्था नाही. त्याचप्रमाणे पालिकेची जी शाळा आहे तिथं लहान विद्यार्थी जे काय आहेत शिक्षण घेत आहेत, अक्षरशः कोंडवाड्यासारखी व्यवस्था त्यांची झालेली आहे. फक्त एक संघटित ग्रुप इथं कार्यरत असल्यामुळं वार्डाचा विकास झालेला नाही. जो काय झालेला आहे थोडाफार काही कोणी सहकार्य इकडून तिकडून घेऊनच तो केलेला आहे. एवढ्या वर्षानंतर एकाच पक्षाचा नेता असल्यामुळं विकास कितीतरी व्हायला पाहिजे होता, परंतु कोणत्याही प्रकारचा विकास इकडं झालेला नाही जो व्हायला पाहिजे प्रत्यक्षात. त्याच्यामुळं आता परिवर्तनाची गरज आहे वार्डासाठी. ओके ओके, अण्णा विचारूयात, काय सांगाल सगळ्या समस्यांबद्दल? नवी वस्ती पदमपुरा या भागात भरपूर समस्या मॅडम. एक तर कचऱ्याची गाडी येत नाही, कचरा वेळेवर उचलला जात नाही, आणि पाण्याची समस्या आहेच. आमच्या इकडे ही नवी वस्ती पदमपुरा आहे, अक्षरशः त्याचं घाण पाणी येतं आहे आणि आज तर पाणीसुद्धा भेटलेलं नाही. ओके, काय सांगाल तुमच्या येणाऱ्या नगरसेवकांकडनं काय अपेक्षा आहेत? तरुण, तडफदार आणि सर्वसामान्य नागरिक पाहिजे, जो सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवू शकेल असा, आणि कार्यकर्ता हा नेहमी उपलब्ध असणारा पाहिजे. नगरसेवकाची निवडणूक ही विधानसभा आणि लोकसभेपेक्षा थोडी वेगळी असते. नगरसेवक हा सर्वसामान्य पाहिजे, सर्वांना उपलब्ध होणारा पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारा पाहिजे. काय समस्या आहेत सर्वसामान्य जनतेच्या समस्या इथे? काय सर्वसामान्य जनतेला काय लागतं? पाणी, स्वच्छता, कचरा, या व्यतिरिक्त काय पाहिजे? त्या समस्या अजून मूळ समस्याच सोडवणं झालेलं नाही पदमपुऱ्यामध्ये गेले 25 वर्ष. आता आमचे वरचे नेतेही भरपूर चांगले आलेले, ते इथे स्थानिकच आहे, भरपूर निधी देतात, पण त्याचा सदुपयोग होत नाही. कारण काही विशिष्ट मंडळी इथं कुंडली मारून बसलेले आहे आणि त्यांच्या पद्धतीने ते कार्यरत आहे. त्याच्यामुळं इथं विकासाला खीळ लागलेली असं म्हणता येईल एक प्रकारे. विकासाला खीळ लागलेली आहे असं वक्तव्य आपल्याला या काका चौकातनं बघायला मिळतंय. पुन्हा एकदा महिला वर्गाकडे सुद्धा आपण वळणार आहोत. काही महिलांना विचारूयात काय म्हणतायत त्यांच्या समस्या. पाण्याची समस्या आणि साफसफाई, स्वच्छता आणि विकासाची गरज आहे. आणि कचऱ्याची गाडी वगैरे एक दिवस आड तरी यायला पाहिजे. जी सध्या येत नाही का? येते, पण कधी कधी लगेच 3-4 दिवसानंतर येते. तर मग ते वल्ला कचरा वगैरे असतो तर मग प्रॉब्लेम येतो आणि विकासाची गरज आहेच. काय सांग? मी प्रथम असं सांगेन की आरोग्य ही सगळ्यात महत्त्वाची संपत्ती आहे माणसाची, आणि त्या दृष्टीने जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण मी अनेक वेळा मला हे जाणवतं की इथे एक सरकारी दवाखाना आहे, तिथं आम्ही जात असतो. ते आपण जातो कशासाठी? की आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. आणि त्या दवाखान्याच्या बाहेर आलं की लगेच कचऱ्याचे ढीग दिसतात, खूप घाण पडलेली दिसती. मग अशा वेळी असं वाटतं की हे आपण आरोग्यासाठी येतो आणि हे सगळं घाण बाहेर बघायला. लहान मुलं तिथं खेळत असतात, वृद्ध माणसं असतात. तर ते फार महत्त्वाचं आहे की जागोजाग कचरा आहे का नाही हे लक्ष दिलं पाहिजे. साफसफाई ही आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आणि ते करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने येणाऱ्या भावी नगरसेवकांनी हे लक्ष जास्त केंद्रित करावं की सर्वांचं आरोग्य कसं चांगलं राहील, हे महत्त्वाचं आहे. नक्कीच आरोग्य केंद्राच्या बाहेर कचऱ्याचा ढीग लागलेला असतो हे आपल्याला कळालं आहे. काय प्रश्न आहेत यांचे विचारूयात. कचरा तर मेन प्रॉब्लेम आहेच, पण पाण्याचा पण तेवढाच विषय आहे पूर्ण संभाजीनगरमध्ये. हां, बाकी सगळ्या गावांमध्ये 1 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड किंवा हार्डली 5 दिवसाआड, पण इथे 8-8 आणि 10-10 दिवस पाणी हा मेन प्रश्न झालेला आहे पूर्ण संभाजीनगरचा. पाण्याचा आणि कचऱ्याचा 2 मेन प्रॉब्लेम आहेत, जे नगरसेवकांनी किंवा आमदार वगैरे आहेत किंवा आणखी त्याच्यावरचे आहेत त्यांनी पूर्ण संभाजीनगरकडे लक्ष द्यावं. काय सांगा? हेच 2 टॉपिक, पाणी आणि कचरा. मला एवढंच म्हणायचं आहे की नगरसेवक हा पदावर नुसतं खुर्चीवर बसणारा नसावा, तर रस्त्यावर येऊन काम करणारा असावा. कारण काय होतं, माझ्या समोरची स्वतःची ड्रेनेज लाईन खराब झाली होती आणि 1 महिना त्याचं काम चालू होतं. मग एवढा लेंदी प्रोसेस का असावी? म्हणजेच त्यांनी अर्जंटली का बरं त्याच्यावर उत्तर घेऊ नये. आणि पहिलं म्हणजे 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस खणून ठेवलेला खड्डा लहान मुलांसाठी किती धोकेदायक आहे.
तर हे ड्रेनेज लाईनकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे नगरसेवकांनी. इतके दिवस आम्ही जे त्रस्त झालो आहे आणि रस्त्याने जायला बघितलं तर रिक्षाने सुद्धा एवढे खड्डे आहेत की रोडची पण व्यवस्था झाली पाहिजे. ऑफिसला जायला 10 मिनटं लागत असले तर आता ऑफिसला जायला 20 मिनटं लागत आहेत. तर या दृष्टीने त्यांनी लक्षात घ्यावं, एवढंच मला पाण्याचा त्रास आहे आम्हाला आणि लाईटचं पण त्रास आहे. अजिबात पाणी येत नाही आमच्या नळाला. इतकं घाणेरडं पाणी येतं, ते पाणी पिवा बिमार पडवलं आम्ही. पाणी पिवते सगळे चंबर फुटलेले, सगळी लाईन फुटलेली, पाणीच नाही आहे, बिलकुल पाणी नाही. लगे चंबर पण फुटलेले आहेत आणि ते एकदम घाण पाणी येतं. आणि सांगा कसं भरायचं, प्यायचं का ते बाथरूमचं पाणी कसं आहे. आम्ही हनुमान मंदिरावरून पाणी आणतो. हो, राम मंदिर प्यायचं पाणी. इतका त्रास आहे पाण्याचा. आता सगळं खणखणे, थेंब नाही असा. बोल गा. समस्यांबद्दल काय वाटतं आपल्याला? मी बन्सीलाल नगरमध्ये राहते. तिथं ना रस्ते म्हणजे अर्धवट झालेले आहे. परत नाही का म्हणजे समोरासमोर नाही का खूप कचरा असतो आणि रोज साफसफाई वगैरे होत नाही. परत ड्रेनेजची समस्या पण आहे आणि पाणी पण रेग्युलर येत नाही. म्हणजे पाणी कसं रेग्युलर यायला पाहिजे, कारण लेडीजला खूप त्रास होतो. आणि या साईडला तर सकाळी म्हणजे 1:30 2ला उठावं लागतं लेडीजला. आणि कसं म्हणजे सकाळी 5ला आलं तर काही प्रॉब्लेम नसतो. आणि त्याचं टायमिंग पण नाही आहे. म्हणजे कसं मोबाईल वगैरे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना खूप त्रास होतो. कोणी जॉब करणारे असेल, कोणी दुकानदार असतात, कोणी ऑफिसमध्ये जातात, मग त्यांना पाणीच भेटत नाही. आणि ज्या मोलकरणी ज्या असतात समजा भांडे वगैरे धुणं करणाऱ्या लेडीज, त्यांना पण खूप त्रास होतो. कारण त्याच्यामुळे नाही का म्हणजे त्यांना आजार पण येतो. ते पण एक आहे. याच्यासाठी म्हणजे आम्हाला कसं नवीन चांगलं जर हे असेल ना तर खूप चांगलं होईल. नक्कीच नवीन चेहरा पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पाणी कमी आहे, त्यासोबत पाणी घाणेरडं आहे, हा सुद्धा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तर काही गोष्टी निगेटिव्ह आहेत. पण सगळीकडे जी रणधुमाळी चालू आहे निवडणुकांची, तर नक्कीच यातनं काहीतरी चांगलं घडेल अशी या सगळ्यांनाच आशा आहे. यांचे प्रॉब्लेम्स आणि समस्या लवकरच सुटतील अशी आशा ते नगरसेवकांकडनं ठेवत आहेत. पुन्हा एकदा MCN आपल्या प्रभागात या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. पुढच्या कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा भेटूयात.